पायलटचं शिक्षण दिलं, वैमानिकांचं शिक्षण दिलं, ही महत्त्वाची घटना आहे. 50% रिझर्वेशन दिलं आणि हा महाराष्ट्र नीट चांगला शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावर नेण्याकरता पुढे नेला. मला कुणीतरी सांगितलं, साहेबांना सांगितले की तुमचं वय झालंय, आता तुम्ही निवृत्त व्हा. त्यांना माहीत नाही की एक वयोवृद्ध मनुष्य किती शक्तिमान असतो. आमच्या राजस्थानमध्ये जेव्हा नवरदेव हातात तलवार घेऊन जातो, कमरेला तलवार बांधतो, केव्हा की मी मुलगी घेऊन येईल. वरातीमध्ये तलवार बांधली जाते, तुम्ही कधी पाहिले का? तो काही लढायला जात नाही. की या मुलीला शरद पवारांची बुद्धिमत्ता अजून शाबूत आहे आणि म्हणून अजून या लोकांनी यावेळी लक्षात ठेवावं. कुणीतरी मला सांगितलंय की माझी मुलगी कुठेतरी बदल करून गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुलगी जरी गेली तर आईबाप मात्र बरोबर आहेत आणि पवार साहेबांच्या बरोबर आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. आणि फोडाफोडीचं राजकारण सर्व जगात चालतं, आमच्याही वाट्याला आलं. 86 वर्षाच्या माझ्यासारख्या साहित्यिकाच्याही वाट्याला आलं. तेही मी सहन करतो. मी सांगितलं की तत्वासाठी मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध नगरपालिकेत निवडणूक लढवली, तर तत्वासाठी आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीमागे सातत्यानं उभे राहू, हे सांगून आपली रजा घेतो. धन्यवाद. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनेचा महाराष्ट्राचा तरुणांचा आवाज माननीय आदित्यजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित, खासदार सुप्रियाताई सुळे, आपल्या नगर शहरातील सर्वच पदाधिकारी, दीपचाचा चव्हाण असतील, बाळासाहेब बोराटे असतील, झिंजेसाहेब असतील, किरण काळे, नगरसेवक दत्ताभाऊ जाधव, या ठिकाणी अलीकडून उभे असलेले विक्रम राठोड, सगळ्या नगर शहरातल्या लोकांना माहिती. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक भागात, सावेडी, केडगाव, बोलेगाव, भिंगार सगळीकडे ही ताबेमारी झाली. केडगावच्या देवस्थानची जागा खाल्लेली आहे, भिंगारच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची जागा लुटलेली आहे. अलीकडं त्या अमरधामच्या शेजारी तिथं सुद्धा एका ठिकाणी कंपाऊंड करून एक देवस्थानचं दर्ग्याला कंपाऊंड केलेलं आहे. इतकी विकृत मनस्थिती कुठल्याही राजकारणाची महाराष्ट्रातील नसेल. जिथं ऑफिस चालू केलंय टिळक रोडला, ती सुद्धा जागा जैन दोघांची, जैन समाजाची. आणि आमचे काही ख्रिश्चन समाजाचे बांधव काही काल परवा भेटले बरं का ताई, ख्रिश्चन समाजाचे बांधव भेटले. इथं त्यांची 25-26 काहीतरी एकर जागा आहे आणि त्यांनी सांगितलं का, मी म्हटलं काय मतदानाचं, तर त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळी तो आमदार झाला त्या त्यावेळी आमच्या जागेवर ताबे मारण्याचे प्रयत्न झाले. मागच्या वेळी तर असा ताबे मारण्याचा प्रयत्न झाला, तिथं लढणारा आमचा चंदू उजागरेवर तिथं ॲट्रॉसिटी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये ठेवलं. 23 दिवस 36 दिवस त्याला जेलमध्ये ठेवलं. त्याला जेलमध्ये टाकलं, तो आला की सगळा समाज येतो आणि त्या ठिकाणी आरडाओरडा करतो, त्यांचे गुंडांना पळून जावं लागतं म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी ताबेमारीचा प्रयत्न झाला, परंतु समाज त्या ठिकाणी जागा झाला त्या ठिकाणी गेला. तिथं सगळं पत्रे काढले. नंतर परत चंदू सुटून आला. चंदूने परत तहसीलदारकडे तक्रार केली. त्या जागेवर परत मूळ महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं आणि त्या जागेला कुलूप लावून त्याची एक चावी त्याच्याकडे ठेवली. ही नगर शहरामधील परिस्थिती आहे. कुठलाही समाज, कुठलाही धर्म यांनी सोडलेला नाही. सगळ्यांना त्रास देण्याचं प्रचंड काम चालू आहे. त्याच परिस्थितीमध्ये पुढं जर पाहिलं तर नगर शहरामधील खड्डे, मध्य शहरामध्ये जर गेलं तर आजही अशी भयानक परिस्थिती आहे. त्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर तिथले जे एका बिल्डिंगचं मटेरियल पडलेलं आहे त्याचे विटा दगड टाकून खड्डे बुजवलेले आहेत. 10 वर्ष या शहराचे आमदार, त्याच्या आधी 2-2.5 वर्ष काही 2 टर्म महापौर, त्यानंतर विधान परिषद घरी, जिल्हा परिषद सदस्य 2-3 टर्म यांच्या घरात, यांना फक्त नगर शहरातले खड्डे बुजवता येत नाहीत. त्याच्यामुळं यांना परत आता निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. यांना माहिती आहे की आता काय होणार आहे. त्याच्यामुळं आता हे शेवटचे जे थोडे 2-3 दिवस राहिलेले प्रचंड ताबेमारीचा काळा पैसा आहे,
तो काळा पैसा बाहेर. ॲडव्होकेट हेमा पिंपळे तुमच्या शेजारच्या बीड जिल्ह्यातली आहे आणि मी आपल्या पक्षाची महाराष्ट्र राज्याची स्टार प्रचारक आहे. माझ्यासमोर अभिषेक बाळासाहेब कळमकर हे तुमचे उमेदवार आहेत. आता तुम्ही इथं नगरसारख्या शहरामध्ये जमलेले आहात. तुम्हाला वाटत असेल की आम्ही यांना मतदान का करावं, तर 5 ते 10 मिनिटात तुम्हाला मी सांगते की तुम्ही कळमकर साहेबांनाच मतदान का करायचं. आज महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर सगळीकडे, मी वारं म्हणणार नाही, पण महाराष्ट्रात सगळीकडे माणूसधारी तुतारीची वावटळ सुरू झाली आहे. बरोबर आहे ना? आमच्या शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे माणूसधारी तुतारी एवढंच सगळीकडे वाजवलं जात आहे. या महाराष्ट्रामध्ये या खोके सरकारने, या घटनाबाह्य सरकारने जसं ते सत्तेवर आले तसं शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, तरुण, मग या सरकारला सांगा की 1,500 रुपये जाळे येतंय म्हणा. म्हणून महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर या महाराष्ट्रामध्ये आमच्या माय माऊलींसाठी, आमच्या भगिनींसाठी, त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा, कुटुंब त्यांचं आर्थिकदृष्ट्या चांगलं चालावं म्हणून 3,000 रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत आमच्या ह्या माय माऊल्यांना मिळणार आहे. तो या महायुतीचे कुणी ऐकत असेल तर सांगा. अहो असं नसतंय हो. असतं का असं? राखी पौर्णिमेला राख्या बांधायचा इव्हेंट कुणी घेतला? गुलाबी जॅकेटनी घेतला, मिंदे सरकारने घेतला. त्यांच्यात चढाओढच चालू आहे. एक जण म्हणते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, एक जण म्हणते नुसतीच लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री म्हणायचं नाही. एक जण म्हणते गुलाबी जॅकेट लाडकी बहीण योजना. आणि हे करतात काय? नगरच्या मातीचा नागपूर किल्ला, नगरच्या मातीचा नागपूर किल्ला, जनसेवा विकासाचा झेंडा